हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी ओसीएमच्या या न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अशासकीय संस्थांच्या भूमिका बघायच्यात. अशासकीय संस्था म्हणजेच एक प्रकारच्या ग्राहक संघटना झाल्या, बट फरक एवढाच आहे की अशासकीय संस्था जे असतात ते अजिबात प्रॉफिट बघत नाहीत, फक्त आणि फक्त ग्राहकांना मदत करत असतात. बघा आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे. सामाजिक कल्याणास चालना देण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली नफा न कमवणारी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न नफा न कमवणारी अराजकीय संघटना म्हणजेच अशासकीय संस्था होय. ठीक आहे. अजिबात कुठल्याच प्रकारचा पैसा ते कमवत नाहीत, फक्त उद्देश एवढाच राहतं की ग्राहकांची काहीही करून मदत करायची आहे. बाजारातील किमतीचा अभ्यास करून ग्राहकांच्या माहितीसाठी जाहीर करणे, म्हणजेच की एखाद्या वस्तूची प्राइस 15 रुपये ग्राहकांना माहिती नाहीये, फॉर एक्झाम्पल सांगते 15 रुपये ग्राहकांना माहिती नाहीये, तर अशा वेळेस अशासकीय संस्था बाजारपेठेत जातात, वस्तूची किंमत काय, कंटेंट काय, सगळ्या गोष्टींचं नॉलेज घेतात आणि प्रॉपर अभ्यास करून ती किंमत ग्राहकांना सांगत असतात. ओके. माहितीसाठी जाहीर करणे आणि व्यापाऱ्यांच्या अनिष्ट व्यापारी प्रथांविरुद्ध आंदोलन चळवळी करणे हा अशासकीय संघटनांचा उद्देश आहे. अशासकीय संघटना म्हणजेच काय, ग्राहकांना मदत करणे, त्यांच्या जे काही व्यापारी लोक त्यांच्यासोबत फसवणूक करतात तर त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन चळवळी करत असणे. ग्राहक संरक्षण आणि शिक्षणात ग्राहक संघटना आणि अशासकीय संस्थांची भूमिका बघा काय सांगितलेलं आहे. आता खाली पॉइंट. ग्राहकांच्या समस्या संबंधी सामाजिक जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहीम आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे. म्हणजेच काय करतात, ग्राहकांची फसवणुकीचं जर प्रमाण वाढत असेल अशा वेळेस प्रत्येक गावामध्ये जाऊन विविध कार्यक्रम आयोजित करत असतात. त्या कार्यक्रमामध्ये ग्राहकांना जागृत करण्याचं काम केलं जातं. ग्राहक प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करणे आणि ग्राहकांना त्यांच्या तक्रारी संबंधीचे अधिकार व तक्रार निवारणाच्या पद्धती इत्यादी संबंधी जाणीव करून देणे. जे आपण बघितलो ग्राहकांचे 10 अधिकार, त्या अधिकारांबद्दल सांगणे. जर एखादा व्यक्ती तुम्हाला जबरदस्तीने वस्तू खरेदी करायला लावत असेल तर अशा वेळेस तुमच्याकडे एक अधिकार आहे, तो अधिकार वस्तू व सेवा निवडीचा आहे. त्या अधिकारामार्फत तुम्ही त्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल करू शकता. थर्ड वन आहे ग्राहकांशी संबंधित घडामोडीशी संबंधित मासिके प्रकाशित करून ग्राहकांना अधिक माहिती देणे. एखाद्या व्यापाऱ्याने किंवा विक्रेत्याने ग्राहकांसोबत फसवणूक केली तर ती लगेच न्यूज पेपरला येणं, मॅगझिन्सला येणं, ते ग्राहक वाचणं. मग अशा पद्धतीने सुद्धा जाहिराती केल्या जातात, म्हणजेच ग्राहकांना जागृत केल्या जातात. फोर्थ वन आहे ग्राहकांचे हित आणि त्यांच्या तक्रारी सोडवण्यासंबंधी सदस्यांना मोफत कायदेशीर सल्ला देणे. पैसा नाही, फुकट मध्ये सल्ला देणे. जर एखादा ग्राहक असेल, त्याला कुठला तरी प्रॉब्लेम असेल तर अशासकीय संस्था त्या ग्राहकांना सल्ला देत असतात, एक चांगलं पाथ वे त्यांना दाखवत असतात, मार्ग दाखवत असतात. ग्राहकांशी चांगले संबंध सुनिश्चित करण्यासाठी व्यावसायिक आणि वाणिज्य व औद्योगिक संघटना यांचा परस्परांशी संवाद साधणे. काय सांगितलं या लाईन मध्ये, सुनिश्चित करण्यासाठी, ग्राहकांसोबत चांगले संबंध निर्माण करण्यासाठी, घट्ट करण्यासाठी व्यावसायिक आणि वाणिज्य व औद्योगिक संघटना यांचा परस्परांशी संवाद साधणे. म्हणजेच की बाबा तुम्ही ग्राहकांसोबत फसवणूक करू नका, तुमच्या वस्तू चांगल्या क्वालिटीच्या असल्या पाहिजे, ग्राहक सॅटिस्फाईड झाले असले पाहिजे, तुम्ही ज्या पद्धतीच्या वस्तू विकता त्याच्यामुळे अशा पद्धतीचे मीटिंग्स बसवल्या जातात आणि त्या मीटिंग्स मध्ये या सर्व गोष्टी डिस्कस केल्या जातात. लास्ट आहे ग्राहकांच्या महत्वाच्या समस्यांसंबंधी याचिका दाखल करणे. कुठे? न्यायालयामध्ये याचिका दाखल करणे. ठीक आहे. ज्या काही समस्या असतात ते सगळेजण एकत्रित येऊन जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करू शकतात. उदाहरणार्थ सार्वजनिक आरोग्यास अपायकारक ठरणाऱ्या उत्पादनावर बंदी आणणे. फॉर एक्झाम्पल फटाक्याचं एक उदाहरण घेऊया. दिवाळी असल्यामुळं त्या पिरियड मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फटाके वाजवले जातात. त्या फटाक्यांचा एवढा धूर निघतो, आवाज होतो, त्याप्रमाणे एक तर वायू प्रदूषण पण होतंय आणि त्याचबरोबर ध्वनी प्रदूषण पण होतंय. तर अशा वेळेस जे काही फटाके विकणारे फॅक्टरी आहेत त्या फॅक्टरींच्या विरोधात तक्रार दाखल करू शकतो आणि त्या उत्पादनावर बंदी आणू शकतो. म्हणजेच की फटाके पूर्णपणे बॅन असं.
हे काम करतात अशासकीय संस्था. आता कोणत्या कोणत्या अशासकीय संस्था आहेत ते बघा एकदा, आणि हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये MCQ मध्ये विचारल्या जातात. एखादी एक अशासकीय संस्था तुम्हाला लक्षात असली पाहिजे. कंझ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया CGST, व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन इन इंटरेस्ट ऑफ कंझ्युमर एज्युकेशन, त्याला आपण व्हॉइस असं म्हणतो. कंझ्युमर एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर, कंझ्युमर असोसिएशन ऑफ इंडिया, मुंबई ग्राहक पंचायत आणि ग्राहक शक्ती असे काही अशासकीय संस्थांची उदाहरणे आहेत. यातले उदाहरण तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. कंपल्सरी अशासकीय संस्थेचे एक्झाम्पल लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. हे होतं आपलं अशासकीय संस्थांच्या भूमिका. अतिशय सोपा टॉपिक आहे आणि एकदम लवकर आपला हा टॉपिक कंप्लीट झाला आहे. सो 7वा चॅप्टर पूर्णपणे झाला आहे. आय होप तुम्हाला हा चॅप्टर समजला असेल. समजला असेल तर या व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय. भेटूयात अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आणि त्याच बरोबर डिस्क्रिप्शन मध्ये टेस्ट लिंक दिलेली आहे. ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असेल ते टेस्ट तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. सर्व विषयाचे व्हिडिओज DA2 अकॅडमीच्या चॅनलवर उपलब्ध असतील. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.